नमस्कार मंडळी, सरोज वर्ल्डमध्ये आपलं स्वागत करते. मी सरोज. आज आपल्याला बाजरीची भाकरी बनवायची आहे. बाजरीची भाकरी बनवण्यासाठी मी 2 चमचे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. त्यात थोडंसं मीठ टाकलं. मीठ टाकल्याची जी क्लिप आहे ती मिस झालेली आहे, त्यामुळे मी अगदी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि नॉर्मल गार पाण्यानेच मी भिजवत आहे. छान मनगटाच्या जोराने आपण ते मळून घ्यायचं आहे. कुणाला जर बाजरीची भाकरी जमत नसेल तर कृपया प्लीज संपूर्ण व्हिडिओ बघा. मी यामध्ये छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहे. मला देखील बाजरीची भाकरी जमत नव्हती, पण मी प्रयत्न करून करून आता मला बऱ्यापैकी भाकरी म्हणजे करायला यायला लागली. त्यामुळे तुम्ही देखील बघा आणि जर येत नसेल तर माझ्या टिप्स फॉलो करा. गार पाण्यातच भिजवलेलं आहे. जर पीठ खूप जुनं झालं तरच थोडं कोमट पाण्यामध्ये भिजवायचं, अन्यथा गार पाण्याने भिजवलं तरी चालतं. आपल्याला जेवढी भाकरी करायची आहे तेवढा आपण गोळा घेतलेला आहे आणि परातीला अजिबात आपण पीठ लागू द्यायचं नाही आहे. आता भाकरी थापताना आपल्याला थोडंसं पीठ सोबत घ्यायचं आहे आणि परातीमध्ये पीठ टाकून घेतलं की म्हणजे भाकरी खाली चिकटत नाही. अशाप्रमाणे भाकरी आपण छान पिठाने तो जो गोळा आहे तो दोन्ही बाजूंनी म्हणजे भरवून घ्यायचा आहे. आणि आता हातावरती थोडं मोठं केल्यानंतर आपण परातीत डायरेक्ट आता भाकरी थापायला घेणार आहोत. आणि भाकरी ही बोटांच्या साहाय्याने थापायची आहे, परंतु बोट त्यात जास्त रुतवायची नाही आहे. अगदी अलगद वरवर वरवर बोटं आपण त्यामध्ये थापायची आहेत आणि भाकरी गोलगोल फिरवायची आहे. आणि आता तळ हाताने आपण ती भाकरी गोलगोल फिरवणार आहे. फक्त काठाच्या साईडने आपण भाकरी गोल फिरवत आहोत. मध्ये भाकरी जाडच आहे आणि मग नंतर हळूहळू आपण त्या साईडने बोटांच्या साईडने ओढायची आहे भाकरीला आणि तिला आकार द्यायचा आहे. आणि नंतर मग बघायचं आहे की जिथे जाड असेल त्या बाजूला आपण बोटांच्या साहाय्याने थापून घ्यायची आहे. आणि मी दुसऱ्या गॅसवरती तवा तापवायला ठेवलेला आहे. एक भाकरी मी साधी करणार आहे आणि दुसरी भाकरी मी तीळ लावून करून दाखवणार आहे तुम्हाला. हे पहा, तवा गरम झाल्यावर मग नंतर आपण त्यावर भाकरी टाकत आहोत आणि भाकरी टाकली की लगेच आपण तिला पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी लावलं भाकरीला की भाकरी त्या बाजूने खालच्या बाजूने छान भाजली जाते. खमंग अशी तिला पापोडा येतो आणि त्यामुळे आणि पाणी जर जास्त झालं तर ते आपण ओढून घ्यायचं आहे. पाणी जास्त ठेवायचं नाही आहे. आणि थोडंसं पाणी त्याच्यावरचं सुकायला आलं की मग नंतर आपण उलटण्याने चारी बाजूंनी भाकरी म्हणजे उचकटून घ्यायची आहे. उचकटून घेतली की मग नंतर आपल्याला कळतं की भाकरी खालणं झाली आहे किंवा नाही. हे पहा, अशा पद्धतीने बाजूने चारी बाजूने भाकरी मोकळी करून घ्यायची आहे. भाकरी मोकळी करून घेतली की मग नंतर आपण दुसऱ्या साईडने उलटून घ्यायची आहे. मला देखील लग्न झाल्यानंतर भाकरी येत नव्हती. आमच्या सासूबाईंनी म्हणजे आईंनी मला शिकवली ती भाकरी. आणि बाजरीची भाकरी तर मी कधी बनवलीच नव्हती. आमच्याकडे तिकडे ज्वारी खाल्ली जायची आणि बाजरीची भाकरी मी सर्वप्रथम इकडेच बनवली आणि आईंनी मला शिकवली. आता ही जी दुसरी भाकरी आहे ती मी थापून घेत आहे, कारण ती शेकायला अजून वेळ आहे. मी गॅस बारीक केलेला आहे आणि त्याच्यावरती होऊ देत आहे ती भाकरी. तोपर्यंत मी ही भाकरी थापून घेणार आहे. आणि आपल्या ज्या तीळ आहे त्याला हावरी म्हणतात, ती आपण आता या भाकरीला लावून घेणार आहे आणि हाताच्या साहाय्याने आपण थोडी दाबून घ्यायची आहे. आणि ही भाकरी बघा, एक साईड छान खमंग अशी भाजली गेलेली आहे. आता आपण ती डायरेक्ट गॅसवरती भाजून घ्यायची आहे, म्हणजे भाकरीला छान पापोडा येतो आणि ती भाकरी खमंग अशी लागते खायला. आणि चारी बाजूंनी जिथे आपल्याला कच्ची वाटत असेल भाकरी त्या बाजूने आपण गोल फिरवून चिमट्याच्या साहाय्याने भाजून घ्यायची आहे. अशी सुंदर भाकरी तुम्ही कधी केली आहे का? आणि तुम्ही कोणती भाकरी खाता ही मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि मी बनवून दाखवलेली बाजरीची भाकरी जर तुम्हाला आवडली असेल आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा. हे पहा, एक बाजू अजून राहिलेली आहे, ती बाजू आपण भाजून घ्यायची आहे. छान खमंग अशी भाजली भाकरी की मग खायला देखील सुंदर लागते. आणि मग ही भाकरी आपण चटणीबरोबर, ठेच्याबरोबर, भाजीबरोबर छान चुरून कुस्करून पातळ भाजीबरोबर देखील खाऊ शकतो. तुम्हाला भाकरी खायला आवडते का हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हे पहा, सुंदर अशी भाकरी बनवून तयार आहे. भाकरीला पापोडा देखील आलेला आहे. आणि अशाच प्रकारे आपण दुसरी देखील भाकरी करून घेणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा प्लीज. आणि मी बनवून दाखवलेले जे पदार्थ आहेत ते तुम्हाला आवडत असतील आणि तुम्ही माझं चॅनल बघत असाल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा की मी
बनवून दाखवलेले पदार्थ तुम्हाला आवडतात का, तुम्हाला बघायला आवडतात का, अशा प्रकारे तुम्ही मला कमेंट्स करू शकतात. आणि तुम्ही माझा हा जो व्हिडिओ आहे तो कुठून बघत आहात ते देखील मला सांगा. हे पहा, दुसरी भाकरी देखील आपण बनवून घेत आहोत. या भाकरीला मी तीळ लावून घेतलेली आहे. तीळ लावून भाकरी खूप सुंदर लागते, छान खमंग अशी भाजली जाते. आणि अशी ही भाकरी देखील आपण आधी जशी भाजली तशा प्रकारे आपण गॅसवरच भाजून घेणार आहोत. सुंदर अशी भाकरी बनवून तयार आहे. या सगळ्यांनी जेवण करायला भाकरीबरोबर मी आज पिठलं करणार आहे. आणि पिठलं आणि भाकरी हे खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे. त्याच्याबरोबर कांदा, लोणचं आणि आपण त्याच्याबरोबर मुळा देखील खाऊ शकतो. हे पहा, सुंदर भाकरी बनवून तयार आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.